राम समर्थ. आजचा भाग क्रमांक आहे 170 170 श्रीराम. उपदेश तर खूप सुंदरच आहे, भागवतामध्ये शंकाच नाही आहे. उपदेशामध्ये पण एक गोष्ट खूपच महत्त्वाची आहे असं मला वाटतं, आणि ती म्हणजे अज्ञान. अज्ञान हा खूप मोठा आपला शत्रू आहे. लौकिकामध्ये पण आहे, आणि या अशा प्रकारच्या उपासनेतसुद्धा ज्ञान नसणं हा थोडासा आपल्यासाठी समस्येचा भाग असू शकतो. म्हणून ज्ञानाला महत्त्व आहे. म्हणून ज्ञान थोडंसं जर मिळवता आलं तर आपण मिळवलं पाहिजे. ज्ञान मिळवल्याने तुमची उपासना पण व्यवस्थित होते, आणि लौकिकात पण ज्ञानाचं खूप महत्त्व आहेच आहे. हे तर आपण बघतो. काल मी तुम्हाला उदाहरण सांगितलंच आहे की ज्ञान नसेल तर काय होतं मनुष्याचं. अज्ञान म्हणजे सगळ्या गोष्टीचं आगरच आहे, की अज्ञान असल्यामुळेच मनुष्य शिक्षण घेत नाही, म्हणजे त्याला ज्ञान होत नाही. शिक्षण घेत नाही म्हणून त्याला चांगलं काम मिळत नाही. चांगलं काम मिळत नाही म्हणून त्याला चांगल्या प्रकारचं राहता येत नाही. त्याचं सोशल स्टेटस खाली येतो. सगळ्या गोष्टी ज्ञान नसल्यामुळेच आहेत ना. हे लौकिकामध्ये आहे. तसंच पारलौकिक सुख मिळवतानासुद्धा ज्ञानाला महत्त्व आहे. म्हणून ज्ञान त्याने असं म्हणलं की जरूर मिळवा. हां, मला काहीच मिळवता येत नसेल तर ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु मिळवण्यासारखं असतं ज्ञानसुद्धा. ठरवलं तर आपण मिळवू शकतो. ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंतांनीच असं सांगितलं की ज्ञान हे मोठं खड्ग आहे, जे उपासनेच्या सहाणावरती त्याची धार करावी, आणि त्या धारेने, त्या खड्गाने आपण हा संसाररूपी भवसागरातून ह्या जो वृक्ष तयार झाला आहे वासनांचा, हा कापून काढू शकतो, असं भगवंतांनी खूप सुंदर प्रकारे काल सांगितलं. तर आपण हा प्रयत्न केला पाहिजे. श्रीराम. उद्धवाला उपदेश भगवंत करता आहे, तर चालू आहे. भगवंत त्याला सांगतायत अनेक गोष्टी. भगवंत त्याला सांगतायत, तो ऐकतोय, परत विचारतोय. हा प्रकार चालू आहेच. जसं मी म्हणलं आपल्याला की हा 11वा स्कंध पूर्णच जो आहे तो पूर्ण उपदेशपर आहे, माहितीपर आहे. थोडा कठीण आणि वृक्ष आहे. पुढे पण त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. भगवंत त्याला अनेक माहिती येत आहे, तो पण सारखे प्रश्न विचारतो. त्याच्यामध्ये भगवंत म्हणाले की मी तर तुला आता जवळपास सगळं सांगितलंच आहे. असं काय करण्याचं काही विशेष शिल्लक आहे असं मला वाटत नाही आहे. तुला मी बहुसंख्य ज्ञान दिलंच आहे. तर या सगळ्याचा तू अभ्यास कर. दुसरी गोष्ट म्हणजे मनपूर्वक सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. माझी उपासना करताना सुद्धा जेवढी थाटामाटात करशील तेवढी कर, चांगलीच गोष्ट आहे. आपण अनेक महोत्सव करतो. भगवंत म्हणतात की महोत्सव पण छान करावेत. करायचे आहेत ना तुम्हाला. महोत्सव करणं म्हणजे एक प्रकारचं आपल्या भाषेत सेलिब्रेशन आहे. मग सेलिब्रेशन तुम्हाला करायचं, मग छान करा, झोकात करा, आनंदात करा. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या काही करता येतील त्या जरूर करा. गायन करा, वाद्य आणा, नृत्य करा. नृत्य करण्याला तर त्यांनी अगदी महत्त्व दिलं. नृत्याला महत्त्वच आहे. भगवंत स्वतःच म्हणतात की नृत्य करा. म्हणून तर आपण शेवटी नाचतो, याला महत्त्व आहे आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा. सर एको होतोय, क्लिअरली येत नाही. ओके, थोडासा डिस्टर्बन्स येतो ऐकायला. बरं, आता येतोय का? आता क्लिअर येतोय? डिस्टर्बन्स आहे. ब्लूटूथ काढ ना. ओके, क्लिअर नाहीये. डिव्हाइस डिस्कनेक्टेड. आता येतोय का अजून? नेटचा इश्यू असेल असं आपल्याकडे आज आहे. हां, नेटचा इश्यू आहे आज जरा. आमच्याकडे पण आहे. आज नेट इश्यू आहे थोडा, त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. आता आला क्लिअर. हां, ठीक आहे. मी बरोबर. ओके. सकाळपासून. तर भगवंत असं सांगतात की तुम्ही माझे जे काही उत्सव कराल ते उत्सवसुद्धा झोकात साजरे करा, चांगल्या प्रकारे करा, आनंदात करा. अनेक प्रकारचे वाद्य वापरा, नृत्य करा. नृत्य करा ह्या गोष्टीला त्यांनी महत्त्व दिलं आहे, की नृत्य करणं म्हणजे आनंदाने तो उत्सव आपण साजरा करणं. म्हणून नृत्याला महत्त्व आहे असं भगवंतांनी स्वतःच सांगितलं. म्हणूनच कृष्णाचे सगळे फॉलोअर्स जे आहेत ते नृत्य करतात बघा. जे इस्कॉनवाले आहेत इस्पेशली, हे सगळे नृत्य, त्यांची सगळी उपासना नृत्यामध्ये आहे. सगळी म्हणजे
आम्ही त्यांचं गुरुकुल बघायला गेलो होतो. एका ठिकाणी आहे खूप सुंदर. त्या गुरुकुलमध्ये आम्ही जेव्हा त्यांचं बघायला गेलो, ते विद्यार्थी लहान लहान होते सगळे. त्यांची सगळ्या गोष्टी सकाळपासून ते रात्रीपर्यंत सगळ्या म्हणजे उपासनेशी निगडीत सगळ्या गोष्टी त्या नृत्यानेच सुरुवात होते. सगळी मुलं नाचत असतात त्यांच्याकडे प्रत्येक उपासना करताना. काय वैशिष्ट्य आहे कृष्णाचं. आणि भगवंतानी पण सांगितलं की तुम्ही माझा उत्सव करताना जरूर नृत्य करा. म्हणून आपल्याला जी बुद्धी दिली आहे महाराजांनी की आपणही आपल्या उत्सवामध्ये भजन करताना नृत्य करतो. आणि नृत्य करणं भगवंताला आवडतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते करायलाच पाहिजे. आणि आपण ते ठरवून करत नाही, परंतु ते होतं. हां, पण ते होतं हाच महत्त्वाचा भाग आहे. हे माहीत नसताना आपण हे चालू केलं केलं की नाही, ते घडलं आपल्याकडून. हा भक्तीचा भाग आहे. आणि भगवंताला तो खूप 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 प्रिय आहे असं भगवंत स्वतःच या ठिकाणी असं म्हणता आहेत. तर म्हणून भगवंताची भक्ती अशा प्रकारे आपण करत राहिली पाहिजे मनःपूर्वक. भगवंत म्हणतात की मी तुला अनेक प्रकारचा उपदेश केला आहे. हा जो उपदेश आहे ह्याचं मनन पण करायला पाहिजे, हेही लक्षात ठेव. अभ्यास तर करावाच लागतो. जसं आपण परीक्षेमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सगळ्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकतो, पण अधूनमधून पुस्तक उघडून बघावं लागतात ना की मागे काय शिकलं. याचा पुढचा पाठ आणि मागचा सपाट असं होऊ शकतं नाही का. म्हणून थोडा अभ्यास करावाच लागतो ना. तसं प्रत्येक गोष्टीसाठी आहे. भगवंत म्हणतो या सगळ्या गोष्टी तू अभ्यास करत राहा, हे लक्षात ठेव. अभ्यास फार महत्त्वाचा आहे. भगवंत हेही म्हणतात की जे ज्ञान तुला मी दिलं आहे हे सगळं ज्या ज्या लोकांनी हे ऐकलं आहे त्यांनी बघा त्यांच्या शब्दात सांगतो की बघ असं आहे की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी चांगल्या प्रकारे दिली आहेत. भगवंताच्या शब्दात ऐकूया ते काय म्हणतात ते की तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी चांगल्या प्रकारे दिली आहेत. जो ही प्रश्नोत्तरे विचारपूर्वक आत्मसात करेल तो वेदांचे परमरहस्य असलेले सनातन परब्रह्म प्राप्त करून घेईल. जो माझ्या भक्तांना हे चांगल्या रीतीने स्पष्ट करून सांगेल त्या ज्ञानदात्याला मी माझे स्वरूप सुद्धा देऊन टाकतो. उद्धवा, जो आमचा हा परम पवित्र संवाद उत्तम रीतीने दररोज वाचेल आणि दुसऱ्यांना ज्ञानदीपाने माझे दर्शन घडवेल तो सुद्धा पवित्र होईल. इतकेच नव्हे तर जो कोणी एकाग्र चित्ताने हे नित्य श्रद्धापूर्वक ऐकेल. बघा श्रवण भक्तीला सुद्धा किती महत्त्व आहे. भगवंत सांगतायत की जे काही ह्याच्यामध्ये आहे जो कोणी एकाग्र चित्ताने नित्य श्रद्धापूर्वक ऐकेल त्याला सुद्धा माझी परमभक्ती प्राप्त होईल. तो कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. हे तू लक्षात ठेव. जसं तू हे सर्व ऐकलं आहेस म्हणून बघा श्रवण भक्तीला किती महत्त्व आहे. आपण नियमाने हे सगळं ऐकता हे सुद्धा किती पुण्याचं काम आहे. भगवंताला हे आवडतं की माझ्या लीला माझ्या कथा ऐकता आहेत ते पण श्रद्धेने ऐकतात, नियमितपणे ऐकतात ते. आणि केवळ श्रवणाने सुद्धा आपल्याला भक्ती प्राप्त होऊ शकते. भक्ती आपली वाढू शकते आणि कर्मबंधनातून मुक्ती मिळू शकते केवळ श्रवणाने. बघा किती श्रवणाचं महत्त्व आहे. आणि अर्थात तुम्ही अधूनमधून जर अशी थोडी भक्तीसुद्धा जर केलीत की नाही बाबा कालच्या अध्यायावर मी 1-5 मिनटं बोलतो किंवा बोलते ते अजून छान. ती पण त्यांनी म्हटलंच आहे की जो मनुष्य हे दुसऱ्यांना सांगतो तो सुद्धा पवित्र होतो. दुसऱ्यांना ज्ञानदीपाने माझे दर्शन घडवेल तो सुद्धा पवित्र होतो. म्हणजे ही सुद्धा भक्ती आहे तिच्याने आपलं अंतःकरण पहिलं शुद्ध होतं. किती फायदा आहे बघा. भगवंत म्हणाले की हे सगळं तू ऐकलंस माझ्या तोंडून, मला खात्री तू सांगू पण शकशील. तर याच्यामुळे तुझ्या स्वतःच्या सुद्धा चित्तामधल्या अनेक गोष्टी नष्ट झाल्या की नाही. जसा मोह होता, शोक होता, अनेक गोष्टी होत्या, पण या सगळ्या तुझ्या आता दूर झाल्या. कारण काय तू हे सगळं ज्ञान माझ्याकडून ऐकलंस, माझ्या मुखातून ऐकलंस. किती भाग्यवान होता बघा की त्यांनी श्रवण केलं भाग्याचं काम आहे, परंतु त्याला श्रवण ऐकायला कोणाच्या मुखातून मिळालं. कीर्तन भक्ती केली भगवंतानी. भगवंतानी हे सांगितलं आणि त्याने ऐकलं आणि म्हणून त्याचा
खूप असा त्याच्यावरती परिणाम झाला. म्हणून भगवंत म्हणाले की तुझ्यातले हे सगळे मोह आणि जे विकार आहेत ते आता नष्ट झालेले आहेत. भगवंत म्हणाले आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव की तू हे भक्ती असलेल्या व्यक्तींना जरूर सांग. त्या ठिकाणी कुठल्याही ज्ञातीचा संबंध नाही. तू अगदी कुठल्याही जातीतल्या कुठल्याही व्यक्तीला जो भक्त आहे त्याला हे जरूर सांग. तिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नकोस. पण जी लोक नास्तिक आहेत त्यांना सांगायची अजिबात आवश्यकता नाही. हे पण सांगितलं भगवंतांनी की जे आस्तिक आहेत त्यांना जरूर सांग. नास्तिकांना सांगायची काही गरज नाही, अजिबात गरज नाही. त्यांची इच्छा असेल की नाही आम्हाला ऐकायची इच्छा तर गोष्ट वेगळी, पण त्यांची ऐकायची इच्छा नसेल तर ऐकू नको. हां, आस्तिक आहेत, थोडेफार ऐकायची इच्छा असेल जरूर ऐकू. पण ज्यांना ऐकायची इच्छा नाही आणि नास्तिक पण आहेत अशा लोकांना तुम्ही हे सांगायची गरज नाही असं भगवंत म्हणतात. भगवंत त्याला असंही म्हणाले की तुला अजून काय माझ्याकडून हवं आहे ते सांग, मी सगळं तुला द्यायला तयार आहे. कारण तू माझा खरा खूप जवळचा आणि माझा आवडता भक्त आहे. भगवंताचे आवडते भक्त काही होते, फ्यू. त्याच्यामध्ये उद्धव स्वामी आहेत. भगवंत अशा प्रकारे जेव्हा म्हणतात की तू माझा आवडता भक्त आहेस तेव्हा उद्धवाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. त्याला काही बोलायलाच होईना. अतिशय त्याचं मन अंतःकरण भरून आलं प्रेमाने. त्यांनी आपलं मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवलं आणि म्हणाला, भगवंता मी तर असा मूढ अज्ञानी, भक्ती नाही, भाव नाही माझ्याकडे, ज्ञान नाही माझ्याकडे, तरी पण तू मला एवढा उपदेश केलास आणि माझ्यामध्ये नसलेल्या सगळ्या गोष्टी ह्या तू आणल्यास. ना माझ्याकडे ज्ञान होती ना माझ्याकडे भक्ती होती. असा मी भावहीन मनुष्य होतो, पण तू मला एवढा उपदेश केलास की त्याच्यामुळे माझ्यामध्ये खरोखर एक दिवा पेटलेला आहे ज्ञानाचा, भक्तीचा. हे सगळं तू माझ्यासाठी केलंस. खरंच मला बोलायला शब्दच नाही आहेत. मी फक्त आपल्या चरणकमलावरती माझं हे मस्तक ठेवतो आणि म्हणून की अशीच कृपा माझ्यावर आपण ठेवावी. बाकी मला काय हवं आपल्याकडून, काही नको आहे. अशा प्रकारे तो त्यांच्या चरणावर बसला, चरणावर डोकं ठेवलं आणि म्हणाला की माझी ही भक्ती अशीच राहो, अनन्य आपल्या प्रती. भगवंताप्रती त्याची अनन्य भक्ती होती आणि अनन्य भक्तीचं महत्त्व तर आपण ऐकलं आहोत कशा प्रकारे असतं ते. आणि तीच मागणी तो करतो की माझी भक्ती अशीच अनन्य राहो आपल्या प्रती, ही तुम्ही माझ्यावरती कृपा करावी असं उद्धव स्वामी सांगतात. भगवंत म्हणाले, उद्धवा हे तर सगळं ठीक आहे, परंतु अजून काही गोष्टी मी तुला सांगतो ते पुढे कर तू. ते म्हणाले की आता माझ्या सल्ल्याप्रमाणे किंवा माझ्या आज्ञेप्रमाणे तू आता इथून बद्रिकाश्रमामध्ये जा. बघा, बद्रिकाश्रमात जा सांगितलं उद्धवाला. आणि तिथे अलकनंदाची नदी आहे, जी माझ्या चरणकमलाचं तीर्थ आहे. भगवंताच्या चरणकमलापासून ज्या नद्या निर्माण झाल्या त्याच्यामध्ये अलकनंदा येते. जशी गंगा आहे तशी अलकनंदा, अर्थात तिचंच एक रूप आहे. आणि ते अतिशय पवित्र आहे म्हणून तू यात स्नान कर. त्यामुळे तू अधिक पवित्र होशील. जर काही चुकून माकून पाप राहिलं असेल तर ते सुद्धा तुझं नष्ट होईल. त्यानंतर अर्थात तू वल्कल धारण कर आणि वनामध्ये जा. तिथल्या वनात राहून कंदमुळं आणि फळं फक्त खात राहा. बाकी इतर काही दुसरं काही अन्न खाऊ नकोस. त्यानंतर जो उपदेश मी केला आहे या उपदेशावरती तू नीट त्याचं मनन कर. तिथे सुद्धा जेव्हा जाशील बद्रिकाश्रमामध्ये, बद्रिकाश्रम आपल्याला माहिती आहे किती लांब आणि किती उंच आहे. तिथे गेल्यावर सुद्धा तू एकांतात जा. मुळामध्ये बद्रीनाथ सुद्धा कितीतरी उंचावरती आणि तिथे असंही काही खूप लोक नसतातच. त्या काळी तर काहीच नसतील. आता तरी थोडीफार जातात सीझन नसेल तर सगळे परत येतात. परंतु भगवंताने तेव्हा सुद्धा त्याला सांगितलं की तू जे काय चिंतन करशील माझ्या उपदेशाचं ते एकांतात कर.
केदारला जाऊन बद्रिकाश्रमात जाऊन तिथे माझं उपदेशाचं तू चिंतन कर आणि हे सगळं केल्यावरती तू यथावकाश माझ्याकडे येशील. यथावकाश वेळ लागेल तरी सुद्धा. अर्थात बद्रिकाश्रमामध्ये भगवंताचा कायमस्वरूपी निवास आहे. जी स्थळं भगवंतांनी सांगितली आहेत की जिथे माझा कायमस्वरूपी निवास आहे त्याच्यामध्ये एक बद्रिकाश्रम आहे की जिथे भगवंत आहेतच आहेत. त्यांनी आपलं सूक्ष्मरूप तिथे ठेवलेलंच आहे आणि म्हणून ते म्हणाले की तिकडे जरूर जा. म्हणून जे कृष्ण भक्त आहेत त्यांनी जवळ जमलं तर कधीतरी बद्रिकाश्रमात जरूर एकदा तरी जावं आणि खरोखर जाऊन बघावं की तिथे किती किती पवित्र असं जागा आहे आणि ते मंदिर पण किती पवित्र आहे. तिथे बसा, किती छान वाटतं. हा अनुभव आपण घ्या. खूप सुंदर आहे. सुदैवाने तिथे बसायची सोय आहे. बऱ्यापैकी थोडा वेळ बसायला ते देतात आपल्याला. विष्णू सहस्रनाम म्हणायची संधी आपल्याला मिळू शकते. आपल्याला येतंसुद्धा नसलं येत तरी हरकत नाही. तिथे तुम्ही बसू शकता विष्णू सहस्रनाम होईपर्यंत. तितक्या वेळ दर्शन पण तुम्हाला मिळू शकतं भगवंताचं आणि खूप पवित्र असा ते मंदिर आहे. आपण जरूर एकदा तरी जरूर जा असं मला वाटतं. कारण भगवंतांनी याच ठिकाणी उद्धव स्वामींना येऊन तपश्चर्या करायला सांगितली आणि आजही उद्धव स्वामी तिथे आहेत हे लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा भाग आहे की उद्धव स्वामी आजही तिथे तपश्चर्या करतायत एकांतामध्ये आणि म्हणून ती जागा खूप पवित्र आहे. भगवंत आणि उद्धव स्वामी दोघंही आहेत. तर म्हणून अशा ठिकाणी जरूर आपण जावं, एकदा तरी जावं आणि तिथे बसून थोडंसं आपण खरंच जे काय आपल्याला माहिती आहे ते करावं. ह्याला खूप महत्त्व आहे, खूपच महत्त्व. आणि भगवंताने हेच असाच सगळा उपदेश केला की तू सगळं जाऊन एकांतात कर. एकांतात केलेल्या साधनेला खूप महत्त्व लक्षात ठेवा. एकांतात साधना करायला पाहिजे. कुठलीही साधना करा तुम्ही एकांतात करा आणि अर्थात एकांतातली साधना करताना लोकांतात सुद्धा जाणं जरुरी आहे. लोकांतात जा आणि लोकांतातून एकांतात जा. फक्त एकांतात जाऊन फायदा नाही. पहिल्यांदा लोकांतात सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. तिथून ऊर्जा घ्या, एनर्जी घ्या आणि मग एकांतात जा जरूर, असं भगवंताने उपदेश केला आहे. आणि हा सगळा उपदेश जो आहे तो भगवंत करतायत आणि हा सगळा उपदेश चालू असताना उद्धव स्वामींनी भगवंताच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलेलं आहे. उपदेश चालू आहेत. डोळ्यातून अश्रूची धार लागली आहे उद्धवांच्या. भगवंत उपदेश करतायत, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. अश्रूने भगवंताचं चरणकमल भिजवून टाकलं त्यांनी. त्याला आपलं मस्तक जे आहे ते भगवंताच्या चरणावरून काढायची इच्छाच नव्हती. उपदेश तर संपत आला परंतु त्याला तिथून उठायची इच्छा नव्हती. पण भगवंताने सांगितलं होतं की बाबा रे, आता तुला मी सांगितलं त्याप्रमाणे करणं भाग आहे. तुला इथून माझ्या आज्ञेप्रमाणे इथून निघून बद्रिकाश्रमामध्ये जायचं आहे. ही आज्ञा जी होती भगवंताची ती त्याला ऐकणं जरा कठीण जात होतं. कारण भगवंत तिथे प्रत्यक्ष होते ना आणि त्यामुळे प्रत्यक्ष असलेल्या भगवंताला सोडून इतक्या लांब जायची त्याची अजिबात इच्छा नव्हती आणि म्हणून त्याच्या डोळ्यातून अश्रूला सतत वाहत होते. अश्रूंची धार लागली होती. परंतु भगवंत म्हणाले की आता तुला जर पुढे जायचं असेल, जर तुला माझ्याकडे परत यायची इच्छा असेल तर मी सांगितलेल्या मार्गावरती वाटचाल कर, मी सांगितल्याप्रमाणे. अर्थात भगवंतानी सांगितलं म्हणल्यावर त्यांनी त्याचं पालन करायचंच होतं. परत एकदा त्यांनी भगवंताच्या चरणाला परत एकदा नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज आपण जो काही उपदेश केला तो उपदेश तर माझ्या लक्षात आहेच आहे. बस आपला विसर मला कधी पडू नये. बस हा आशीर्वाद जरूर द्या, तरच मी बद्रिकाश्रमात जाऊ शकेन. भगवंत म्हणाले, काय काळजी करू नको, माझा आशीर्वाद तुला आहे, तू बद्रिकाश्रमात जरूर जा. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी भगवंताचा निरोप घेतला. भगवंताचं जी काही प्रतिमा त्यांनी बघितली होती ती त्यांनी आपल्या नेत्रांमध्ये साठवली, आपल्या हृदयामध्ये बसवली, आपल्या चित्तामध्ये त्यांनी त्याला घट्ट ठेवून दिलं. आणि अशा प्रकारे ही प्रतिमा आपल्या चित्तामध्ये घेऊन
भगवंताचा आशीर्वाद घेऊन उद्धव स्वामी तिथून निघाले आणि यथावकाश दरमजल करत 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 ते बद्रिकाश्रमाकडे आले आणि भगवंताने दिलेल्या उपदेशाप्रमाणे त्यांनी सर्वप्रथम अलकनंदा नदीमध्ये स्नान केलं, संध्या केली आणि नंतर भगवंतानी सांगितल्याप्रमाणेच त्याने तिथे एकांतातली एक जागा शोधली. अनेक जागा आहेत तिथे, नो डाऊट. आपण थोडंफार फिरलो आपण गेला असेल तर माहिती आहे की जागा आहेत आणि तिथे चांगल्या चांगल्या, परंतु बऱ्याचशा जागा दुर्गम पण आहेत की तिथे जाणं कठीण आहे. आणि तिथे पण काही साधू बसलेत. असंही आम्हाला सांगितलं होतं की इथे तुम्ही जाल ना या ठिकाणी तुम्हाला, कारण आम्हाला साधूंना भेटायची इच्छा होती, पण साधू जे आहेत ते पब्लिकमध्ये जास्त येत नाहीत, ते खूप दूर दूर असतात आणि त्यामुळे आम्हाला एक दोन त्यांनी सांगितलेले की या ठिकाणी जा, तिथे तुम्हाला ते साधू आहेत वगैरे वगैरे, पण काही ठिकाणं फारच दुर्गम होती त्यामुळे तिथे आम्ही जाऊ नाही शकलो. परंतु काही ठिकाणी आम्ही जाऊ शकलो, तिथे गेलो, आम्ही मंदिरात जाऊ शकलो आणि बसायला मुख्य म्हणजे आम्हाला महाराजांच्या कृपेने तिथे जागा दिली. हा एक मोठा प्लस पॉईंट घडला, ही आमच्या कृपाच केली, अन्यथा ते देत नाहीत, परंतु काय झालं माहीत नाही. तिथे मात्र बसायला मात्र आम्हाला त्यांनी दिलं दर्शन झाल्यावर सुद्धा, अन्यथा बसायला देत नाही. तिथे बसून आम्हाला नामसाधना करायची संधी मिळाली. पण खरोखरच बद्रिकाश्रम हा खूपच जो आहे हा भक्तिमय आहे ही जागा. आणि अशा ठिकाणी अर्थात उद्धव स्वामी जे आहे ते भगवंताच्या उपदेशाप्रमाणे तप करायला त्या ठिकाणी बसले आणि आजही ते भगवंताची सांगितलेल्या मार्गावरती वाटचाल करत आहेत. आजही ते तिथे आहेत. भगवंतही आजसुद्धा तिथे आहे. अशा प्रकारे भगवंताने ह्या पूर्ण 11व्या स्कंधामध्ये जो उपदेश केला हा सगळा उद्धवाला केलेला आहे आणि त्या उपदेशातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्या प्रकारे आपण साधना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो काही उपदेश त्याने केला आहे अनेक अध्यायामध्ये केला आहे, एका अध्यायात नाही केला. 29 अध्याय आहेत 11व्या, 29 पण नाहीत, माझ्यामध्ये 31 अध्याय आहेत 11व्या स्कंधामध्ये. त्या 31 पैकी 29 अध्यायामध्ये भगवंताने उपदेशच केला आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश केला आहे आणि तो खरंच सुंदर आहे. क्लिष्ट थोडा आहे पण खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्याला खरं जर ज्ञान काही पाहिजे असेल तर हे 11वा स्कंध आहे हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळेल. काय करू नये, काय करावं, कसं करावं, खूप खूप सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते नंतर अर्थात हा स्कंध अर्थात आपल्यासुद्धा संपत आला. कारण उद्धवाला त्यांनी सांगितलं आहे की उद्धवा तू बद्रिकाश्रमात जा. उद्धव बद्रिकाश्रमात गेलेले सुद्धा आहेत आणि त्याच्यानंतर अर्थात 11वा स्कंध संपत आलेला आहे. अर्थात अजून संपलेलं नाही आहे, अजून काही अध्याय शिल्लक आहेत 11व्या स्कंधामध्ये. त्याच्यानंतर मग 12वा स्कंध आपण घेऊ आणि 12वा स्कंध हा शेवटचा स्कंध असेल भागवत कथेचा, हे लक्षात ठेवा. 12वा स्कंध आपण पूर्ण केलं की आपलं हे भागवत कथेचं 4थं आवर्तन महाराजांच्या कृपेने, कृष्णाच्या कृपेने पूर्ण होईल. किती मोठी गोष्ट घडते आपल्या हातून. खरंच आपल्याला खरं वाटत नाही की 3 वेळा पूर्ण होऊन 4थीसुद्धा आता जवळपास ही भागवताचं आवर्तन आपलं पूर्ण व्हायला आलं आहे. एकच स्कंध आणि काही अध्याय या 11व्या स्कंधामधले शिल्लक आहेत बस. माझ्या मते आता किती वेळ लागेल माहीत नाही आहे, परंतु कदाचित 1-1.5 महिन्यामध्ये आपला हा पूर्ण भागवत ग्रंथ होऊ शकेल असं मला वाटतं. जेव्हा केव्हा होईल त्यावेळेस अर्थात आपण ह्या भागवताची सांगता करताना एक छोटासा आपण समारंभ जरूर करूया. कारण खूप मोठी गोष्ट आहे. 7 दिवसात जरी झाली तरी लोक महोत्सव करतात. आपण तर याचं पान टू पान याचं निरूपण केलेलं आहे, ऐकलेलं आहे, आपण सुद्धा भाग घेतलेला आहे. त्यामुळे आणि एखादा जरी समजा अध्याय उरला असेल तर या 4थ्या आवर्तनामध्ये आपण सगळे अध्याय यूट्यूबवर पण टाकले. त्यामुळे जरी एखादा तुमचा मिस झाला तर तुम्ही तो ऐकू शकता परत. त्यामुळे ही सेवा संपूर्णपणे उपलब्ध पण आहे. त्यामुळे आपण ते ऐकू शकता एखाद्यामध्ये काही राहिलं असेल तर.
आणि नंतर ही पूर्ण झाल्यावरती अर्थात हा आपण सोहळा ह्याचा जरूर करूया. हा स्कंद पूर्ण 12 झाल्यावरती आपण आपल्या तिथेच करूया देवळामध्ये. जसं आपण भगवंताचा जन्मदिवस करतो भागवतामध्ये, उत्साहात आणि आनंदात करतो, जसं भगवंत म्हणतात तसा भागवत आपलं पूर्ण झाल्यावरती आपण इथेच मंदिरामध्ये एक दिवस ठरवून त्याचा सांगता सोहळा आपण थाटामाटात करूया. जसं भगवंताला आवडतं तशा प्रकारे त्यांनी सांगितलं तशा प्रकारे आपण करूया. पूर्ण झाल्यावर आपण हे ठरवूया की कधी आपल्याला करता येईल, कुठला दिवस घ्यायचा. एक दिवस आपण नंतर निवडू. तडकाफडकी करायची गरज नाही आहे, परंतु आपण ते अगोदर ठरवू की कुठला दिवस आपल्याला सुटेबल आहे, कुठला वेळ सुटेबल आहे. मग त्याप्रमाणे आपण एक असा हा सांगता कार्यक्रम जरूर करूया. भागवताच्या ह्या उपदेशानंतर अजूनही भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये अजूनही काही स्कंद आहेत. त्याच्यामध्ये हाही भाग आहे की उद्धवाला त्याने उपदेश केला आणि उद्धवाला उपदेश केल्यावरती त्याचं एक मुख्य काम झालं. कारण भगवंत जेव्हा देह ठेवणार होते त्याच्यानंतर त्यांनी विचार केला की माझ्याबरोबर हे ज्ञान इथेच संपता कामा नये, हे ज्ञान पुढे पण गेलं पाहिजे. आणि हा जो माझा मुख्य जो माणूस आहे याचा मला उद्धार करायचा आहे. म्हणून त्याने हा जो आहे भाग हा उद्धवाला सांगितला. आणि मग त्याने विचार केला की आता माझं तसं तर कर्तव्य झालेलं आहे, पण अजून एक भाग शिल्लक आहे. आणि दुसरा भाग कुठला शिल्लक राहिला होता? तर दुसरा भाग हा राहिला होता की यादवांचा संहार नव्हता झालेला. कारण यादवांचा सुद्धा संहार भगवंताला करायचाच होता. जोपर्यंत यादव कुल इथे शिल्लक आहे तोपर्यंत भगवंताचा अवताराचं कार्य पूर्ण झालेलं नव्हतं. आणि तो भाग शिल्लक होता अर्थात. मग भगवंताने विचार केला की आता एक एक आपण करतो आहोत, आता हा भाग सुद्धा आपण संपन्न कसा होईल बघूया. मुळामध्ये हा भाग होण्याची इच्छा भगवंताचीच होती. भगवंताला जसं वाटलं की इतरांचा वध झाला परंतु यादव कुळ शिल्लक राहिलं, जे माजलेले आहेत बरेचसे, त्यांना पृथ्वी तलावर असं कोणी शिल्लक राहिले की जे यादवांना येऊन आरेला कार्य करतील. किंवा यादवांची शक्ती खूप आहे म्हणून यांचा नाश होणं जरुरी आहे. आणि म्हणून भगवंताच्या मनात अशी इच्छा निर्माण झाल्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी घडल्या. शाप मिळाला यादव कुळाला. पण ही सगळं होण्याचं कारण जरी वेगळं असलं तरी मूळ कारण ह्याचं की भगवंताची इच्छा. त्यांनी मनात अशी इच्छा ठेवली की आता या यादव कुळाचा नाश व्हायला पाहिजे. आणि म्हणून बाकीच्या गोष्टी घडल्या आणि त्याला शाप पण मिळाला कुळाला. ही सगळी तजवीज भगवंतानी करून ठेवली होती. आणि आता फक्त यादव कुळाचा संहार हा भाग शिल्लक राहिला होता. उद्धव स्वामी तिथे निघून गेले. हा सगळा संवाद जेव्हा होत होता तेव्हा मूळ संवाद आपल्याला माहिती आहे कोणामध्ये होत होता. हा सगळा मूळ संवाद जो आहे तो परीक्षित राजा आणि शुकमुनींचा चालू आहे. लक्षात ठेवा, कथेत कथा कथित कथा आहे ही, बरोबर आहे. पण ही मूळ भागवताची कथा चालू आहे ती परीक्षित राजा आणि शुकमुनींची चालू आहे. इथपर्यंत जेव्हा कथा आली की उद्धव स्वामी जेव्हा बद्रिकाश्रमात निघून गेले, इथपर्यंत जेव्हा कथा पोचली तेव्हा परीक्षित राजाने विचारलं की महाराज आता तर उद्धव स्वामींचा तर उद्धार झालाच, कारण त्यांना छान उपदेश केला आणि त्यांनी त्याप्रमाणे करायला पण सुरुवात केली. मग आता मला हे तुम्ही सांगा की भगवंतानी त्याचा जो पुढचा भाग होता तो म्हणजे यादव कुलाचा संहार हा त्यांनी कशा प्रकारे केला. आणि हा संहार होत असताना काय काय घडलं याच्याविषयी मला आपण जरा विस्ताराने सांगितलं तर त्याचाही एक वेगळा आनंदच आहे. भगवंताच्या सगळ्याच लीला आनंद देण्यासारखेच आहेत, ऐकावेशा वाटतात. तेव्हा त्यांनी हे सगळं कसं केलं, कारण स्वतःच्याच वंशाचा नाश करणं हे कठीण आहे. राक्षसांचा वध करणं हा भाग वेगळा आहे, परंतु स्वतःच्याच कुळातल्या लोकांचा नाश होण्यासाठी सहभाग घेणं ही कठीण गोष्ट होती. त्यांनी कशी केली, काय केली. आणि हे सगळं होत असताना पांडव काय करत होते, पांडव कुठे होते त्यावेळेस, हे पण मला ऐकायचं की पांडव त्यावेळेस कुठे होते हे सगळं होत असताना. हे मला सगळं तुम्ही सविस्तर सांगा.
ते मला ऐकायला आवडेल. तेव्हा शुकमुनी म्हणाले, नक्कीच महत्त्वाचा भाग आता तू मला विचारतोयस की भगवंताने आपला संकल्प कसा पूर्ण केला, काय केला, हे सगळं मी तुला आता सविस्तर सांगतो, ते तू ऐक. आणि हे करत असताना पांडव कुठे होता हाही तुझा प्रश्न आहे, नाही का? तोही महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पांडव हे त्याचे खूप जवळचे असे सहकार्य होते, त्याचे नातलग होते, त्याचे सगळं काही पांडव होते, बरोबर. आणि पांडवांचा तो सर्वेसर्वा होता. मग अशा पांडव कुठे होते, तर ह्याच्यामध्ये पांडव तसे लांब होते त्याच्यापासून त्यावेळेस. परंतु अर्जुन जो आहे तो इथे यायला निघाला होता. अर्जुन जो आहे तो द्वारकेकडे यायला निघाला होता, कळलं की नाही? आणि बाकी पांडव जे होते तिकडेच होते, जिथे होते तिकडेच मूळ जागे होते. फक्त अर्जुनाला त्यांनी मेसेज पाठवला होता आपल्या भाषेत की तू मला भेटायला ये. कारण त्याला काय घडणार हे अर्जुनाला सांगायचं होतं, की पुढे काय घडणार आहे आणि काय घडल्यावर तू पुढे काय करायचं आहे हे सूचना त्याला द्यायच्या होत्या. म्हणून फक्त त्याने अर्जुनाला बोलवलं. बाकी भीम, नकुल, सहदेव यांना कोणालाही त्यांनी काहीही बोलवलं नाही, काहीही सांगितलं नाही. फक्त अर्जुनाला निरोप पाठवला की तू मला भेटायला ये, तुला महत्त्वाची बाब मला सांगायची आहे. अशा प्रकारे त्यांनी त्याला निरोप पाठवला. आणि त्याने विचार केला की बाबा काय अशी गोष्ट असेल की मला बोलवलं आहे, असा त्याच्याही मनात विचार आला. परंतु विचार त्यांनी हाच केला की भगवंताने बोलवलं म्हणजे आपण जाऊया, बघूया काय म्हणतात भगवंत, कशासाठी मला बोलवलं आहे, असं म्हणून तो यायला इथे निघाला मनात विचार घेऊन. आणि त्यानंतर तो निघाला हे समजल्यावरती भगवंताने आपली पुढची लीला जी आहे ती केली. आणि ती जी लीला त्यांनी केली त्या लीलेनंतर कशाप्रकारे यादव कुळाचा संहार झाला हा सगळा भाग आपण आता मला वाटतं पुढच्या भागात ऐकूया. कारण तो भाग सांगून होणार नाही, कारण त्याला संलग्न अजून एक अध्याय आहे की तो आणि हा एकत्र सांगणं जरुरी आहे. मिनटं आहेत, 15 मिनटं शिल्लक आहेत. परंतु हा जो यादव कुळाचा संहार हा जो भाग आहे हा थोडासा मोठा आहे आणि त्याला लागूनच लगेच पुढचा एक भाग आहे की जो त्याच्यासह सांगितलं तरच तुम्हाला ऐकायला आनंद येईल. ते 2 भागात तुम्हाला तो पुढचा 2 अध्याय जे आहेत ते एकत्र सांगणं जरुरी आहे. म्हणून मी या ठिकाणी थोडंसं असे भाग करतो आहे की यादव कुळाचा संहार हा आणि अजून एक भाग आहे. हे 2 जे स्कंध आहेत मी तुम्हाला एकत्र सांगेन आणि ते एकत्र सांगण्याचा तुम्हाला ऐकताना आनंद होईल. म्हणून मी या ठिकाणी स्वल्पविराम घेतो आणि आपण महाराजांच्या कृपेने सोमवारी याचा पुढचा भाग ज्याच्यामध्ये यादव कुळाचा संहार आणि भगवंताचं इथून निर्गमन झालं हे 2 भाग जे ते एकत्र आपल्याला ऐकायचे आहेत. धामाकडे त्यांनी गमन केलं हा भाग, हे सगळे आपण जे आहेत ते सोमवारी ऐकूया. आणि या ठिकाणी या सेवेला आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या आमच्या सर्वांच्या सेवेचा आपण स्वीकार करून अशी सेवा करून घ्यावी ही विनंती आहे आपल्या चरणी. श्रीराम.